मी विनंती करतो महेंद्र पाटील यांना की आपले शुभ हस्ते आपण तुषार भगत यांना इथे सन्मानित करावं। खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं हे आमची भारतीय संस्कृती आहे। भारतीय संस्कृतीनं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मी इथे मान सन्मान नक्कीच केला जाईल। तर मी विनंती करतो मयूर घरत आपण देखील या। मयूर घरत आपण या, एक वन ऑफ द हिरो। मी विनंती करतोय आपले रोहनजी भिंगारकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सामनावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। सौरभ, सामनावीराची ट्रॉफी दे ना। रोहनजी भिंगारकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते मयूर घरत या खेळाडूला सामनावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। खऱ्या अर्थानं सहारा शिवकर संघानं आज सर्वांची मनं जिंकलीत। आता फायनलमध्ये प्रवेश झाला म्हणजे अख्खा शिवकर गाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल। खऱ्या अर्थानं चांगला खेळ केलात। मयूरला देखील प्रश्न असतील, खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे। आजच्या दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकलीत, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल। तर खऱ्या अर्थानं मयूर तुम्ही आजची जी फलंदाजी केलीत, फायनलमध्ये प्रवेश केलात, सुरुवातीला तुमची विकेट गेली, त्यानंतर तुमचा खेळ चांगला झाला, त्याबद्दल काय म्हणशील? काय नाही, लास्टला बॅट्समॅन चांगले रन केल्या। खऱ्या अर्थानं तुमचा कॅप्टन कूल म्हणून ओळखला तो उत्तम दादा, खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू त्यांना घडवलेत, त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? त्याचा आमच्या सगळ्या पोरांना फुल सपोर्ट असतो त्याचा। थँक्यू। पुढच्या मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, कारण चांगला खेळ केला, सर्वांची मनं तुम्ही जिंकलीत। नेक्स्ट मॅच इथे होईल आमचे साथी समालोचक सिनियर समालोचक सागरजी मांडवकर सर मायक्रोफोनवर जोडले जातील। मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, तोपर्यंत आम्ही वळणार आहोत आमचे सागर सर यांच्याकडे। तर धन्यवाद महबूब, दानशूर दात्यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया। आणि आता या सामन्याला सुरुवात होणार आहे। तर सेमी फायनलची लढत आहे, लक्ष असू द्या, दोन्ही संघ लक्ष असू द्या। ही सेमी फायनलची मॅच असणार आहे आणि फायनलचं तिकीट मिळालंय। फायनलचं तिकीट मिळालं आज आपण पाहतोय सहारा शिवकरला। सहारा शिवकर संघ कुठे इन झाला, 1 मध्ये 3 असताना तर जीवन गावंड सर यांच्या पॅनलला आज परमिशन मिळाले। मुकेशजी भगत नाईट स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक यांना आपण पाहतो, हेमंतजी भगत अगदी आपण पाहतो मार्चमध्ये येणारी ही दर्जेदार स्पर्धा महेंद्र पाटील आहेत आणि जीवन गावंड यांचा पॅनल आपण रजिस्टर करा। तर सुपर 8चा एक बॅलन्स सामना आहे, एक लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। तर जीवन गावंड ॲडव्हान्स जमा करा हेमंत भगत यांच्याकडे। तर 4 ओव्हर मॅच असेल, सहारा शिवकर आणि वाघिवलीमध्ये आपण पाहिली सुपर 4, मात्र यातून विजय होणारा संघ खेळेल काळुंद्रे संघाविरुद्ध। सामना असेल 4 षटकांचा, सेमीफायनल असेल 5 आणि त्यानंतर काही बदल असतील तर आयोजक जरूर आम्हाला कळवतील। तर मॅच कडे वळणार आहोत। मॅचला झाली सुरुवात, भातान आणि मोह आपण पाहतोय संघ मीत अँड महबूब 11 मोहन आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टॉस जिंकला भातान संघानं। तर भातानला थोडं आम्ही ॲडजस्ट करणार आहोत, कारण त्यांचे काही खेळाडूंचा शॉर्ट फॉल आहे। तर मी फिल्डर जे असतील त्यांनी गोलंदाजांची नावं सांगितली तर बरं पडेल। तर गोलंदाज झालाय रोशन, पहिला चेंडू स्वीप करतोय सूर्या मस्कर, वन ऑफ द डेंजर मॅनच्या बॅट मधून आला हा चौकार। मस्कर यासाठी ओळखला जातो। मीत बिल्डर्स अँड डेव्हलपरचे नशीब शेठ भोईर सातत्याने मोहला पुरस्कृत करतात आणि ते लकी सुद्धा ठरलेत। ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप कडे चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक रेडी आहे, धाव मिळणार, 1-2 धावेसाठी निघालेत। प्रकाश भोईरला पाहते, रायगडचे दिग्गज खेळाडू मध्ये यांची गणना नेहमी केली जाते आणि आज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गावासाठी ते उपलब्ध असतात। आणि आता हा सुपर 8चा बॅलन्स सामना आहे। मोह आणि आपण पाहतोय सामना श्री दत्त भातान, वेल फिनिशर महबूब 11 भातान। चेंडू आतमध्ये आला, टर्न पाहायला मिळाला। रोशननं पहिला चेंडू खराब होता। मी मीत बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या नशीब शेठ भोईर
आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीनं आम्ही आपल्याला आमंत्रण करतोय. तर सत्यम चव्हाण यांनी जर झेल घेतला तर हेमंत भगत आणि हर्षद पाटील यांच्याकडून मिळतील त्यांना कॅश प्राइज 1000. चौकार 2 धावा डॉट. सूर्या बघा आज सूर्याचा काय पवित्र आहे. तो शॉर्ट स्क्वेअरला खेळण्याचा त्याचा मोह आज आम्हाला दिसतोय. अगदी मागच्या 2-3 चेंडूमध्ये तो त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतोय कारण व्हेरी क्लोज एक्स्ट्रक्शन आहे. आतापर्यंत रोशन 2 चेंडू डॉट समोर सूर्यासारखा बाहुबली फलंदाज आहे. आता स्टेड हिट चौफेर फटकेबाजीची ताकद आहे सूर्याकडे आणि त्यांनी दाखवलाय कव्हरकडे हा चौकार. सूर्या मस्कर 1 चौकार षटकार. फास्ट ओव्हर आणखीन एक डीप पॉइंट कडे चेंडू खेळलाय. 1 बाउन्स जाईल चौकार. सूर्या मस्कर नावाचं वादळ आलंय आणि ते घोंगावते मैदानावर. पॉवर प्ले 1 चा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावर 16 धावा. एंड ऑफ दी ओव्हर. थोडा काही खेळाडूंचा शॉर्ट फॉल आहे तो आपण पाहतोय. वेल फिनिशर मेहबूब 11 श्रीदत्त भातांकडे आणि 1 षटकानंतर धावा 16. लोकनेते खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेब म्हटलं तर माणसातील देव माणूस ही उपमा त्यांना आपण देताना जनसामान्य व्यक्तिमत्वांना पाहिलं आणि समाजाप्रती त्यांची तळमळ आपण पाहिली. लोकनेते रामशेठ ठाकूर आज आदर्श भारतीय जनता पार्टी पुरस्कृत स्पर्धा पाहतोय. पनवेलचे भाग्य विद्यार्थी पनवेलच्या यशाचे शिरोमणी विकासाचे महामेरू प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा पाहतोय. ओव्हर नंबर 2 बॉलर नेम. यस प्लेयर्स थोडा कोऑपरेट करा. बॉलर नेम सर्वेश आलाय. षटक हाताळतोय सर्वेश. आज थोडी शर्वीने आज खेळाडूंचा थोडा शॉर्टफॉल आहे. आपण पाहतोय वेल फिनिशर मेहबूब 11 श्रीदत्त भातान. सेकंड ओव्हर समोर उभा आहे प्रकाश भोईर. पहिल्यांदा संधी. खराब चेंडू लाईन भरकटतोय. डाव्या हाताचा गोलंदाज आपण पाहिला असेल सर्वेला इथे पाहतोय. ओव्हर नंबर 2 4 षटकांचा सामना आहे. प्रकाश भोईर धावा धावफलकावर 17 70 रन्स ऑन बोर्ड. हा चेंडू डीप कडे खेळलाय प्रकाशनं. लाईन ओळखली. सूर्याला संधी दिली जाईल कारण सूर्याकडे ती क्षमता आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. फ्रीज सुद्धा आहे. पुरस्कर्त्यांचं आपण धन्यवाद देऊया. या फ्रीज साठी आम्हाला हरेश्वरजी भगत साहेब आपण पाहतो या स्पर्धेसाठी आम्हाला फ्री स्पॉन्सर केलं. राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व उसरली खुर्द गावाचे हरेश्वर भगत यांचं आपण धन्यवाद देऊया. मॅच कडे वळतोय. ओव्हर नंबर 2 आपण बॉलर पाहिलं. टोटल रन्स 18 धावा. सामंत पवित्रा टॅप करतोय. लॉंग ऑफला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक रेडिया मिळणार सिंगल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावर 19. तर आमचे मुख्य आयोजक मच्छिंद्र पाटील साहेब, जयवंतजी भगत, संजयजी भगत, भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द आयोजित स्पर्धा पाहतो आमदार चषक. गती कमी केली आणि प्रकाश भोईर असे चेंडू दिला तर तो वाढदिवसाचे गिफ्ट जसं दिलं जातं प्रेझेंट आणि ते स्वीकारलं जातं आणि ते प्रेझेंट स्वीकारलं. प्रकाशनं ठोकलाय हा षटकार.
फाईन लेगला मॅच बॉल हवा असतो आजकाल ते क्रेज सुद्धा पाहिले मॅच बॉल इम्पॉर्टंट असतो षटकार आले 6 धावेने संघ पुढे सरकलाय टोटल स्कोर पाहूया 31 वर पोहोचलाय आता 31 रन्स मीत 11 मोह खेळतो 31 वर पोहोचलाय शर्विन आणखीन एक तडाखा असे चेंडू दिले तर प्रकाश भोईर ठेवणार नाही 6 धावेने टोटल रन्स 37 ऑन बोर्ड तर जीवन गावण आम्हाला माहिती देताना अंडर 19चा सामना सुद्धा सूर्य अंडर 19 वर्ल्ड कप आणि त्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना आपण पाहतोय आता आतापर्यंत ऑस्ट्रेलिया अंडर 19 खेळतोय एकूण धावा 101 3 गडी बाद ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते अंडर 19चा वर्ल्ड कप जिथे सूर्य क्रिकेटची क्रेज आणि फायनल आहे तर नक्कीच बदला घ्यायचे ऑस्ट्रेलिया आणि इंडिया आपण जरूर पाहतोय टीम मीटिंग बोलवली भारतानं आणि आता 2 षटकानंतर पहिल्या षटकामध्ये 16 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या बदला घ्यायचे जीवन गावण सर म्हणतात आणि बदला घेण्यासाठी ग्रामीण क्रिकेट सुद्धा ओळखला जातो जेव्हा एखादा संघ पराभूत होतो आणि पराभवाची चव चाकल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण कसं करायचं त्यांचा बदला कसा करायचा ही विचार भावना आपण बऱ्याच वेळा पाहिली क्रिकेटप्रती प्रेम जागरूकता आपण बऱ्याच वेळा पाहिली मात्र बदला घेण्याची भावना सुद्धा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिली 2 षटकानंतर 37 आता मोहोचा पॅव्हलियन थोडा खुश असेल कारण धावा चांगल्या बनल्यात विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय बनलाय विकेट घेणं हे सातत्यपूर्ण यशाची मूर्तमेढ रोवावी लागेल आता गोलंदाजी करताना वेल फिनिशर मेहबूब 11 श्रीदत्त भातांना पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळलेत द्वारकानाथ चोरगे बेलवलीच्या पंच बघा दिवस रात्र पंचांची भूमिका काल भातान नाईट मध्ये होत्या आज डे उसरलीच्या या आमदार चषकामध्ये 1 धावेने संघ पुढे सरकलाय टोटल रन्स पाहूया 38 रन्स सूर्याचा फटका फसलाय सूर्या मस्कर आउट गोलंदाज आपण पाहतोय सागर भोईरचा शिकार ठरलाय पहिला धक्का 38 वर ठाकूर नशीब शेठ भोईर याने क्रमांक 3 वर मिथुनला प्रमोशन केलं सूर्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला मीत 11 मोहला पाहिलं ऋत्वी चषक बोनशेत विकी फडके यांची स्पर्धा जिथे मीत 11 मोह संघ चॅम्पियन होता आणि एक हाती आपला दबदबा निर्माण केला होता मोह संघानं मात्र आपण सामना पाहिला होता जय बापदेव पाली आणि मोह 6 मध्ये 24 असताना सामना जिंकून दिला होता याच मिथुननं तो मॅच विनर खेळाडू मिथुन क्रमांक 6-5 वर येतो आणि आता क्रमांक 3 वर आलाय त्याला मोठे फटके खेळण्याची आवड आहे आणि ठोकलाय हा षटकार मध्ये निलेश होता काही त्यांचे क्षेत्ररक्षक आणि आता मिथुन बाद झाला 3 वर गेला सुरुवात केली षटकारानं धावा दाफलकावर 44 रन्स 44 धावा गडी बाद झाले 2 ओव्हर नंबर 3 4 षटकांचा सामना आहे सुपर 8चा हा सामना बॅलन्स होता यानंतर सेमीफायनल असेल यातून विजय होणारा संघ खेळेल तो प्रवीण गरत यांच्या मंगलमूर्ती काळुंद्रे संघाविरुद्ध फायनलचं तिकीट मिळालंय तो सहारा शिवकर या संघाला स्पर्धा पाहतो आमदार चषक भारतीय जनता पार्टीचे झेंडे
अगदी वर्तुळाकार आपण पाहिलं. भारतीय जनता पार्टी अगदी या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. प्रशांतदादा ठाकूर, सागर भोईर वाईट विकेट, षटकार विकेट. आतापर्यंत षटक पाहिलं, 1 षटकार 2 विकेट. पुढचा चेंडू आक्रमण केलंय. रोहित पाटे आलाय. जरूर पाहते लॉंग ऑनला रोहित पाटेनं सन्मान दिला. मिथ 11 मोहकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अगदी 9वा फलंदाज सुद्धा षटकार मारतो आणि एक चिवट संघ आहे. भातान आणि मोह मी म्हणेन दोन्ही चिवट संघ आहेत. कधी मॅच सोडत नाहीये, प्राण ओततात, जीव ओततात सामना जिंकण्यासाठी. ही या दोन्ही संघांची खासियत आपण आतापर्यंत पाहिली. हा तडाखा आज प्रकाश भोईर बरसलाय. विदाउट प्रॅक्टिस खेळतात, सराव त्यांचा खूप कमी असतो, मात्र या अनुभवानं ताकदीच्या जोरावर ठोकलेत हे प्रचंड षटकार. दात खाऊन सत्यम चव्हाण, पाणी पाहिजे असेल तर कळवा आम्हाला, पाणी पुरवलं जाईल. आणि भूक लागली असेल तरी कळवा. बघा सत्यम चव्हाण आज त्यांचा ड्रेस कोड बघा, अगदी अच्युत ड्रायव्हर. सत्यम पाटील थोडं त्यांचं नामकरण केलं. पाहुण्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. हर्षद पाटील यांच्या प्रॉपर्टीमध्ये ते त्यांना 3रा हिस्सा त्यांना देणार आहेत. एवढे जवळचं प्रेम आहे. तर बघा अच्युत ड्रायव्हर. पहिल्यांदा आम्ही खेळाडूला स्लीपर खेळताना पाहिलं. विठ्ठल नाना बॉलर नेम. तर प्रदीपला पाहते ओव्हर नंबर 4, थोडा मनोरंजन सूर्या. सत्यमला आपण जरूर पाहते पॉइंटला उभं ठेवलंय. आज शूज विसरले. तर कॅरेबियन प्लेयर आहेत, वेस्ट इंडिजचे खेळाडू. कॅरेबियन हर्षद असतील, कॅरेबियन प्लेयर आहेत. चला मॅच कडे वळूया. एकूण धावा 56, 56. हा तडाखा डीप कडे 1 बाउन्स चेंडू. आज प्रकाश भोईर नावाचं वादळ. 4 षटकार आणि 2 चौकार. संघ पोहोचलाय. एकूण धावा 60. सत्यम चव्हाण नाराज आहेत. झेल कधी येणार, 1000 कधी मिळणार. टू बाउंड्रीज बाद. सत्यम चव्हाण इकडे बघतात. काय पाणी हवंय का? जरूर लाईव्ह चेक केला जाईल. प्रदीपला पाहतोय षटक हाताळतोय प्रकाश भोईर नावाचं वादळ. जर्सी नंबर 02. तर बाद होण्याचं ज्यांना 1000 रुपये मिळाले शो मॅच मध्ये,
आणि आता त्यांच्या जवळ जरी चेंडू आला ना तरी त्यांना 1000 रुपये आहेत. तर यस डिसिजन पेंडिंग. मंगेशजी गरज साहेबांचे इथे आगमन झाले. सन्माननीय मंगेशजी गायकवाड साहेब यांचे इथे आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं मी आमदार चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो. मंगेशजी गरज आणि मंगेशजी गायकवाड साहेब काळुंद्रेचे सन्मान्य पाहुणे यांचं करूया स्वागत. तर बाद झाला प्रकाश. अगदी शरीरभेदी गोलंदाजी होती आणि आता धावा मजबूत आहे. धावफलक टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा धावफलकावर 64 64. तर सत्यम चव्हाणकडे चेंडू जरी आला ना तरी 1000 रुपये. बॅट्समन थोडी कृपा करा. 1000 रुपये सत्यम चव्हाणला मिळून द्या. सकाळी 1000. तर 2 चेंडू बाकी आहेत. जरी जवळून जरी चेंडू गेला तरी 1000 आहेत. तर नक्की धाव घेण्याची तयारी. यस रनआउट. आता थोडासा बॅकफुटला मात्र धावा मजबूत आहेत. एकूण धावा धावफलकावर 64 आणि बाद झालेत फलंदाज 4. 64 वर 4 गडी बाद. ये अदालत पुलिस तुम्ही कुमुद पाटील आमच्या मेंबर्स आहेत त्यांच्याकडून त्यांचं स्वागत आम्ही जरूर करणार आहोत. लेजंड क्रिकेटर किरण भगत यांचं वेलकम. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धाव. यस यस यस. टाळ्या झाल्या पाहिजेत. सत्यम चव्हाण फायनली चेंडू आलाय आणि प्राइस त्यांना रोकडा 1000 जमा झाली. रोकडा 1000. बॅटिंग करताना त्यांना एक धावसाठी सुद्धा रन इथे प्राइज असणार आहेत. तर तुम्हाला कॅश प्राइज स्टेजच्या मागे दिलं जाईल. तर गजानन केतरी साहेब आणि विनोद पाटील साहेब बॉम्बेपाडा यांचं इथे आगमन झालं. विनोद पाटील आणि गजानन केतरी साहेब बॉम्बेपाडाचे आमचे सन्मान्य पाहुणे यांना सुद्धा मी विनंती करेन का आपण सुद्धा या. गजानन केतरी साहेब आपलं स्वागत. सन्मान्य मंगेशजी गरज साहेब आणि मंगेशजी गायकवाड साहेब. तर मी पाहुण्यांना विनंती करेन आपल्याला थांबायचे. तर विनिंग टार्गेट लक्षाचा विचार करूया. टार्गेट मोठे आहे आणि 66चा टप्पा ओलांडायचा. तर रोहिदासजी भगत साहेब आणि भास्करजी भगत साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. रोहिदासजी भगत साहेब आणि भास्कर भगत साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. तर महेंद्र पाटील BMC चे कर्मचारी महेंद्र पाटील यांचं इथे आगमन झाले. BMC चे कर्मचारी. तर त्यांना मी विनंती करेन रोहिदासजी भगत आणि भास्कर भगत यांचा इथे सन्मान होणार आहे. तर त्यांचा सन्मान भास्कर भगत साहेब. तर यस सन्मान त्यांचा झालाय. मी गजानन केतरी साहेब बॉम्बेपाडा आणि विनोद पाटील बॉम्बेपाडा यांना विनंती करेन आपण या. मंगेशजी गरत आणि मंगेशजी गायकवाड काळुंद्रीचे सन्मान्य पाहुणे. तर राजू शेठ रोडे यांना मी पाहतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू आम्हाला ते स्पॉन्सर करतात. अगदी ब्रँडेड कंपनीचे चेंडू पुरवत असतात. नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो. आणि आमची दानशूर जातेत राजू रोडे साहेब त्यांचा धन्यवाद देऊया. शूजचे आमचे स्पॉन्सर गणेश साऊ. रमाकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय. सायकलचे स्पॉन्सर गोरख धुमाल. स्पोर्ट्स सायकलचे स्पॉन्सर हरेश्वरजी भगत साहेब. फ्रीजचे स्पॉन्सर आणि आपण पाहतो ज्यांचं अगदी काही वेळापूर्वी आगमन झालं ते नाईट स्पर्धेचे आमचे आयोजक हेमंत भगत यांचे बंधू मुकेशजी भगत ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व DJ चे आमचे स्पॉन्सर सरपंच नितीन भगत साहेब यांचं आपण धन्यवाद देऊया. चला मॅच ऑन करायचे. तर काळुंद्रेला विनंती करतो यानंतर आपल्याला सामना खेळायचे. सेमीफायनल सारा शिवकर संघानं फायनलमध्ये धडक मारली आणि सरपंच साहेबांकडून त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं सारा शिवकर. तर जरूर दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत आपण. विनिंग टार्गेटचा विचार करूया. 66 करायचे आणि आता जॉईंट होतील आमचे महबूब सेकंड इनिंग स्पेशालिस्ट. अगदी त्यांनी सकाळीच सांगितलं का मला सेकंड इनिंग करायला आवडते आणि बिंदास कर डोंट वरी.
सेकंड इनिंग ही प्रत्येकाची चॉईस असते. आपण पाहतोय जेव्हा सामना गरम होतो आणि जीवन गावण यांचा पॅनल रजिस्टर केलाय नाईट मॅचसाठी, त्यांचं अभिनंदन करूया. तर सन्माननीय गजानन खेत्री साहेब यांना विनंती करेन या आपण. बघा मुकुंद पाटील यांना तुम्ही दूरवरून दिसले, सॉरी कुमुद पाटील साहेब यांना तुम्ही दूरवरून दिसले. आमचा आवाज येत असतील तर गजानन खेत्री साहेब बॉम्बेपाडा आणि विनोद पाटील यांना मी विनंती करेन. तर नेक्स्ट मॅच होणारी सेमीफायनल सेकंड आणि विनिंग टार्गेट लक्ष. तर सत्यम चव्हाण आले, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. कॅरेबियन खेळाडू, वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि आपण पाहतोय आज त्यांचं इथे आगमन झालं. तर सत्यम चव्हाण तुम्हाला संध्याकाळी पार्टी मिळणार आहे, जंक्शन पार्टी असेल आणि ढाब्याचं नाव आहे नतूचा धाबा. आपल्याला वेळ देण्यात येईल त्या वेळेवर पोहोचा आपण. तर 66 जाऊया आपण महबूब यांच्याकडे. बघा कलिंगडवाले मामा, चला मॅच ऑन करा, ऐकूया आपण महबूब यांना. थैंक यू सागर सर. लेट्स मैच शुरुआत होती हुई. रोहित पाठे कैप्टन कूल. पहली गेंद, इस बार गेंद को उठाया जरूर था. कवर पॉइंट के बाद खिलाड़ी दौड़ रहे हैं गेंद के पीछे पीछे, तब तक गेंद वार्निश लाइन के बाहर. 4 रन. पहली गेंद पे इरादे स्पष्ट किए, चौवा दागा रोहित पाटे. और इस बार दूसरी गेंद उछाला जरूर है, हमारे महेंद्र पाटिल मौजूद है. बैक टू बैक, पहली गेंद पे चौवा, दूसरी गेंद पे यह आता हुआ दमदार छक्का. और ऐसी सिचुएशन में पहली गेंद के ऊपर चौवा, दूसरी गेंद के ऊपर आता हुआ दंदनाता हुआ छक्का, यानी कि पावर प्ले का पूरेपूर फायदा उठाते हुए ये बल्लेबाज. ओहो, अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की ली थी, लेकिन सीधी गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर की 10 रनों में ये डॉट गेंद की समाप्ति आते हुए टोटल रन संख्या जाकर पहुंची है 10 नंबर पे, यानी 10 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. यदि देखा जाए सागर सर, ये मुकाबला काफी बेहतरीन है. ये मीत 11 मो क्रिकेट टीम है ना, हल्के हाथों से खेला, 1 रन का इजाफा पूरा. तर बघा आमच्या आयोजक मैदानामध्ये थोडे सुस्तावलेत. आज दुपारे म्हणून कोल्ड ड्रिंक्स. 4 दिवस त्यांचा स्ट्रॉंग डाएट होता. मगाशी त्यांना सांगितलं 4 दिवस जेवले नाहीये. रोहित पाटे. ओहो, फुल टॉस गेंद, पूरेपूर फायदा, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. गेंद सीधी टिप में विकेट के ऊपर से ये दंदनाता हुआ छक्का. करने की ये कोशिश, फिर एक बार कवर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश की थी. खिलाड़ी दौड़ रहे हैं, आउटफील्ड खराब है, गेंद काफी तेजी से जाती हुई, ये गोली की रफ्तार से जाती हुई, काफी अच्छा चौका लगाते हुए इस वक्त बल्लेबाज नीलेश भोईर के
जेवण बघत आमचे आयोजक यांना पाहतोय जेवण तर सरपंच नितीन शेठ भगत यांचे इथे शुभ आगमन वेलकम सुस्वागतम. सागरदादा खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व आहे, मनमिळावू व्यक्तिमत्व, सर्वांना एकत्र घेऊन जाणारा व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं सर्वांना जुळवून घेणारा व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं जो कोणी त्यांच्याकडे गेला ना तो रिकामा हाताने येत नाही. ते आमचे नितीन भगत साहेबांचे इथे आगमन झालं आहे. खऱ्या अर्थानं तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. तर विनंती असेल नशीब भोईर साहेबांना की आपण देखील या व्यासपीठावर आपण इस लाइन के बाहर ये चमचमाता हुआ चौवा ऋतिक के बल्ले से आता हुआ
थैंक यू डीजे, काफी बेहतरीन बल्लेबाजी हो रही है। क्या अभी तक मुकाबला छोड़ा नहीं है? जब तक मैं खड़ा हूं तब तक मुकाबला मेरे हाथों में होगा। गेंद को उछाला जरूर है, खिलाड़ी बने दर्शक। ये लगता हुआ था बड़ा शॉट। थैंक यू सो मच। काफी बेहतरीन बल्लेबाजी, नीलेश भोईर हावी हो चुके हैं। अरे गेंद के ऊपर हलचल, ये देखो नजाकत वाली बल्लेबाजी है, सभी को प्रभावित किया है। शानदार बल्लेबाजी, ये लगता हुआ डाबर चौपरास चौवा। यहाँ पे टारगेट करना बेहद जरूरी होगा। समीकरण बदलता हुआ कुल मिलाकर देखा जाए 7 गेंदों में 31 रनों की शानदार पारी खेली नीलेश भोईर ने। ये क्या शानदार बल्लेबाजी है, बल्ले के बीचों बीच गेंद और गेंद को उछाल कर फेंका है सीधे मिड विकेट के बाहर 6 रन के लिए। त्यांचे सहकारी मित्र त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय। आमदार चषक 2024 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तब्बल आपण पाहतोय समीकरण बदलला, येणारे 8 चेंडू आणि 11 धावांची मात्र गरज आहे। काय बहारदार खेळी करतोय, काय फटकेबाजी। 8 चेंडू मध्ये 37 धावांची बहारदार खेळी मैदानामध्ये नीलेश भोईर काय जबरदस्त फटकेबाजी करतोय। पुन्हा एकदा यावेळेस मात्र पहा बॅटचा वरचा किनारा लागला होता, जेल घ्यायची संधी होती, मात्र चेंडू मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणानं फुल स्पीड मध्ये चेंडू मात्र वानिश लाईनच्या बाहेर 4 धावा। सन्माननीय अतिथी मान्यवर आपण पाहतोय उद्योगपती अर्जुन पठानिया साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं आज मोठमोठ्या मान्यवरांची तर प्रमुख पाहुणे आपण पाहतोय राजा पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं षटकार चौकारानं आज या स्पर्धेमध्ये। हल्के हाथों से खेला था, एक गेंद जरूर यहाँ से मिली, 1 रन का इजाफा, टोटल रन से 1 से बढ़ता हुआ जाकर पहुंचा है। कुल मिलाकर 60 रन 60 रन स्कोर गार्ड के ऊपर जाकर पहुंचे। क्या मुकाबला, क्या बल्लेबाजी देखने को मिली, शानदार बल्लेबाजी, यानी कि 11 गेंदे 42 रनों की शानदार पारी खेली नीलेश भोईर। इस 12 गेंदों में बघा सत्यम चव्हाण मेहबूब गेले आता पॅव्हलियन मध्ये, कारण भारतान विजयाच्या मार्गावर आहे। बघा इथे बसले होते मगातपासून, आता तिकडे गेले। समीकरण बदलता हुआ 10 गेंदों में 42 रनों की शानदार पारी खेली। अभी समीकरण बदलता हुआ आने वाली 6 गेंदे भाई 6 रनों की आवश्यकता। यानी कि योगेश देखा ना, ये मुकाबला, ये क्रिकेट का खेल कब किस तरह रंग बदलेगा ये बहुत कहना बेहद मुश्किल हो सकता है। यानी कि
24 गेंदों में 66 रनों का टारगेट सेट किया था, लेकिन अभी समीकरण आकर पहुंचा है, यानी कि 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता। नए गेंदबाज हैं सुमित मोरे ने गेंदबाजी की थी, काफी अच्छी गेंदबाजी करते हैं सुमित मोरे की बल्लेबाजी भी हमने देखी थी। पहला मुकाबला खेला था उन्होंने 3 विकेट लिए थे और 4 रन खर्च किए थे, और दूसरा मुकाबला खेला था उन्होंने तभी भी उन्होंने 3 विकेट हासिल किए थे और 6 रन खर्च किए थे। लेकिन आज यहाँ पे उन्हें मौका है और ये मौके का स्वागत किस तरह करेंगे। खिलाड़ी यहाँ पर मौजूद थे, फील्डिंग अच्छी हुई है, लेकिन काफी दूरी से दौड़ रहे थे, कैच लपकना चाहते थे लेकिन थोड़ी सी दिक्कत आ गई, लेकिन कैच तो नहीं मिली, लेकिन रन बचाए अपनी टीम के लिए। यहाँ से मिलता हुआ 1 रन से बढ़ता टोटल स्कोर जाकर पहुंचा है 61 रनों के ऊपर। और यहाँ से अगर मुकाबले में कमबैक करना हो तो किसी भी हालात में यहाँ से विकेट हासिल करना बेहद जरूर होगा। आने वाली 5 गेंदें मैच जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। क्या शानदार मुकाबला है दोस्तों, आज के ये दिन का ये मुकाबला, ये पहले दौर का तीसरा मुकाबला चलता हुआ ये सुपर 8 के मुकाबला चलता है। इस वक्त देखा जाए मिथ 11 मॉ क्रिकेट टीम के गेंदबाजी में फिर एक बार सुमित मोरे तैयार हो चुके हैं, हल्के हाथों से खेला, 1 रन का पूरा इजाफा किया, दूसरी की कोशिश करना चाहते हैं और ये 2 रन आसानी से मुकम्मल पूरे होते हुए और यहाँ से शानदार बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए टोटल यहाँ से 2 रन से बढ़ते हुए रन संख्या जाकर पहुंची है 63 रनों के ऊपर। तर नक्कीच आमचे मान्यवरांचं इथे आगमन झालंय। मी विनंती करेन ज्यांनी आम्हाला शूज स्पॉन्सर केले ते आमचे स्पुशे गणेशजी साऊ यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतोय। त्यांच्या समवेत आमचे मित्र सागरजी भगत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेने स्वागत करतोय। हल्का हाथों से खेला, खिलाड़ी मौजूद है, रन आउट का खतरा हो सकता था लेकिन नकार किया, 1 रन का इजाफा पूरा, 1 रन से क्यों ना हो लेकिन रन संख्या जाकर पहुंची है कुल मिलाकर 64 रन के ऊपर। आने वाली 3 गेंदें मैच 2 रनों की आवश्यकता। मैदान में पानी की पूर्ति करें, ड्रिंक लेकर जाइए, आयोजक से विनंती है। यानी कि 3 गेंदों में 2 रन, ऐसे काफी मुकाबले देखिए लेकिन किस तरह ये मुकाबला होगा ये देखना बेहद जरूर होगा। 3 गेंदे 2 रन, 3 गेंदे। एक तरफ है मिथ एंड महबूब 11 मॉ क्रिकेट टीम और दूसरी तरफ है वेल फिनिशर महबूब 11 श्री दत्ता भातान क्रिकेट टीम। ये 2 टीमों के बीच में ये महायुद्ध चलता हुआ, कौन सी टीम जीत कर जश्न मनाएगी और कौन सी टीम हारकर परास्त होकर इस मैदान को टाटा बाय बाय अलविदा कहेगी। ये तो क्रिकेट का खेल है दोस्तों, क्या होगा कैसे होगा ये तो कहना बेहद मुश्किल आते हैं। लेकिन जैसे शुरुआती ओवर में बल्लेबाजी काफी अच्छी की लेकिन सुमित मोरे में वो काबिल लेते हैं, ये मुकाबला यू टर्न करने की ताकत उनमें है, वो आज यहाँ पर देखने को मिल सकता है या नहीं ये बड़े से बड़ा क्वेश्चन मार्क लगता हुआ ये देखना बेहद जरूर होगा। आने वाली गेंदें बची है 3 और जीतने की आवश्यकता है सिर्फ 2 रन। 2 रन निकल पाएंगे या 2 रन यहाँ पे डिपेंड करेंगे, ये देखना बेहद जरूर होगा। और ये देखो काफी बेहतरीन गेंद, काफी तेजी से फेंकी, मैंने पहले ही कहा था ना मचिंद्र साहब ये काफी अच्छे गेंदबाज है। अगर यहां से गेंदे डॉट निकलते हैं सुमित मोरे तो राजा पाटिल साहब इनकी ओर से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा, तो जरूर क्यों ना बख्शिश लगेंगे। काफी अच्छी तरीके से गेंदबाजी किया करते हैं और काफी अच्छे गेंदबाज हमने कई मरतबे देखे इनको कि एक गेंद में 3 रनों की आवश्यकता थी और ऐसी सिचुएशन में इन्होंने छक्का लगा था, हमने वो भी देखा है। लेकिन आज जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर है गेंदबाजी करने के लिए, आज गेंदबाजी कर रहे हैं, यानी कि बची कुछ गेंदें 2 हैं और जीतने की आवश्यकता है 2 रनों की। 2 गेंदें 2 रन, कौन सी टीम जीतेगी अभी ये मुकाबला दोनों टीमों के ऊपर है। दोनों टीमें, हमारे अतिथि मान्यवर रामचंद्र जी भगत साहब इनका भी आगमन होता हुआ, आपका भी आमदार चषक 2024 के पूर्वार्ध में आपका तहे दिल से स्वागत करते हैं। आता रंग हालत में देखा जाएगा सादे सीधे से आप मुकाबला नहीं छोड़ेंगे और ये देखना बेहद जरूर होगा। दोनों टीमें काफी अच्छी संघर्ष कर रही है। 2 गेंदें जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं प्रदीप भोईर,
सुमित मोरे उसरली और एंड की ओर से, और 2 मुकाबले में मैन ऑफ द मैच के हकदार बने थे सुमित मोरे। लेकिन इस बार देखिए, और यहां से अंपायर में दर्ज है, ये मात्रा खराब गेंद है। अच्छी गेंदबाजी हो रही थी ऐसी सिचुएशन में, और इंपॉर्टेंट मैच में अगर आप ऐसी गलतियां करते हैं तो ये काफी महंगे साबित होते हैं। यहां से गलतियां करना यानी कि मैच छोड़ने जैसा हो सकता है। अगर यहां से कमबैक करना है तो आपको किसी भी हालात में यहां से विकेट निकालना ही बेहद जरूर है, ये देखना बेहद जरूर होगा। फील्डिंग में काफी बदलाव देखने को मिला। प्रदीप भोईर मैदान में नए बल्लेबाज है, उनके ऊपर प्रेशर है कि क्या होगा ये मुकाबले में। यदि यहां से अगर एक आध गेंद डॉट आती है तो पूरी तरह से प्रेशर ऐसे किया जाएगा। लेकिन 2 गेंदें बची है जीतने के लिए, 1 रन की आवश्यकता कंपलसरी। ये रन निकालने, यहां से 1 रन निकालना है किसी भी हालात में। 2 गेंदें 1 रन। अगर यहां से किस तरह गेंदबाजी करेंगे सुमित मोरे, सामने बल्लेबाज है प्रदीप भोईर। ओहो, उछाला अपरकट करने की कोशिश, यहाँ पे गेंद काफी अच्छा सुंदर फटका देखने को मिला। गेंद सीमा रेखा के बाहर, ये 4 रन जीत का जश्न मनाती हुई श्री दत्त बातान क्रिकेट टीम। यायचंय सत्यम